काल कोल्हापुरामध्ये आमदार हसन मुश्रीफ आणि देशाचे गृहमंत्री भाजपचे नेते अमित शाह यांची भेट झाली। यावरून सुप्रिया सुळे यांनी आता टोला लगावलेला आहे महायुतीला। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या काम करत होते, सुप्रियाताई म्हणतात की डर्टी डझनमध्ये त्यांचाही समावेश होता। आता त्यांनी सांगावं की ते खोटं बोलत होते। नाही, मला वाटतं हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे नेते आहेत, मंत्री आहेत आणि आमची महायुती राष्ट्रवादी पक्षाबरोबर झालेली आहे। आणि ज्या वेळेला आमचे महायुतीचे महत्त्वाचे सर्वोच्च नेते या ठिकाणी येतात, त्यावेळेला महायुतीचा एक घटक पक्षाचा मंत्री किंवा नेता म्हणून त्या ठिकाणी भेटण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। आणि कुठलेही आरोप, या आरोपाची सिद्धता झाल्यावर त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला ताशेरे ओढता येतील। मला वाटतं अशा प्रकारे कुठलंही कन्व्हिक्शन ह्या सगळ्या आरोपामध्ये झालं आहे असं मला वाटत नाही। उलट आमच्या महायुतीत सुसंवाद असल्याचं यातनं एक चांगलं चित्र त्या ठिकाणी उभं राहते असं मानायला काही हरकत नाही आहे। आणि त्याच्यामुळं अमित शाह यांना या राज्याचे मंत्री भेटणं, एका केंद्रीय मंत्र्याला राज्याच्या मंत्र्यांनी भेटणं, याच्यात गैर काय मानायचं कारण नाही आहे। आता सुप्रिया सुळेंना राजकारण करण्यासाठी त्या ठिकाणी असेच विषय चघळायचे असतील, त्याला काही इलाज नाही। ह्याच सुप्रिया सुळेंची त्यावेळची हसन मुश्रीफांच्या बाबतीत काय वक्तव्य होती, भूमिका होती, ते त्यांनी जरा तपासून पाहावी। पण ते आता म्हणतात की भाजपच करप्ट पार्टी असं आम्ही का म्हणू नये, असा आरोप आम्ही का करू नये? नाही, तुम्हाला आरोप करायला कुणी धरलेला आहे, पण केवळ करप्ट पार्टी बोलून चालत नाही। भाजपने कुठे करप्शन केलं त्याचे पुरावे द्यावे लागतात। आणि या देशामध्ये लोकशाहीमध्ये अनेक अथॉरिटी दिल्या आहेत, त्यांच्याकडे तक्रारी करायच्या असतात, परंतु यांच्याकडे कुठला आधार नसतो, कुठले पुरावे नसतात। केवळ राजकारणासाठी खोटं नेरेटिव्ह सेट करायचं, ते पसरवायचं आणि मतदानात आपल्याला लाभ होतोय का हे पाहायचं, हे त्यांची स्ट्रॅटेजी आहे। लोकसभेला यशस्वी झाली, परंतु आता लोकांना लक्षात आलं आहे, हे उघडे झालेले आहेत, त्याच्यामुळे विधानसभेमध्ये त्यांची स्ट्रॅटेजी ही यशस्वी होणार नाही। बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशा मनस्थितीत या ठिकाणी लोक आहेत आणि आम्ही आहोत। मेधा सोमय्या अब्रू नुकसानी प्रकरणामध्ये संजय राऊत यांना शिक्षा झाली, जामीनही मिळाला त्यांना। त्यामुळे आता ते म्हणतात की निवडणुका समोर आल्या आहेत, राऊत म्हणतात की निवडणुका समोर आहे, त्यामुळे असे कट आखले जात आहेत। नाही, आता कट काय कोर्टाने कट केला का? कोर्टाने निर्णय दिल्यानंतर कटाचा विषय येतो कुठे? तुरुंगात टाकण्याचा डाव आहे असं म्हणतात। नाही, तुरुंगात कोर्टाने आदेश दिले, आता कोर्टाने जामीन दिला, तुम्हाला कसं काय तुरुंगात टाकणार? कोर्टाने उद्या जर त्या ठिकाणी सांगितलं की त्यांना तुरुंगवास अटळ आहे, तर त्याच्यापासून लपता येणार नाही। मला वाटतं संजय राऊत रोज अशा प्रकारचा सगळ्यांच्या अब्रू नुकसानीच्या संदर्भात वक्तव्य करत असतात। राजकीय टीका टिप्पण्या समजू शकतो, परंतु व्यक्तिद्वेषातनं खालच्या पातळीवर टीका करतात। त्यांच्यावर जर प्रत्येक दिवशी कोर्टात केस झाली तर प्रत्येक आठवड्याला कोर्टाला अशाच प्रकारचा दंड किंवा आदेश संजय राऊतांच्या विरोधात द्यावा लागेल। बदलापूर एन्काउंटर प्रकरणात पण त्यांनी सरकारवर टीका केली आहे। सीएम आणि डीसीएम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघं सिंगम आहेत का असा प्रश्न उपस्थित करतात आणि स्पर्धा आहे दोघांमध्ये पण असं म्हटलंय। नाही, मला वाटतं श्रेय घेण्याची स्पर्धा असं म्हणतात। श्रेय घ्यायचा अर्थ चांगली गोष्ट झाली, हे त्यांनी मान्य केलं। श्रेय आपण चांगल्या कामाचं घेतो ना। आणि आज महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये झालेल्या प्रकाराबद्दल प्रचंड चीड होती, राग होता। त्याच्यामुळं कठोर कारवाई त्या शिंदेवर व्हावी, अक्षय शिंदेवर, अशी मागणी होती। अगदी संजय राऊतांच्या पक्षाचे नेते त्यांच्यासहित विरोधी पक्षनेते यांनी त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्या अशा प्रकारची मागणी केली होती। आणि मग जर तो आरोपी आहे, त्यांनी अशा प्रकारचा एक घृणास्पद असा किळसवाना प्रकार केलेला आहे आणि त्याला जर अशा पद्धतीनं पोलिसांवर त्या ठिकाणी फायरिंग करताना जर प्रतिहल्ल्यात गेला असेल, त्याचं दुःख ह्यांना कशासाठी वाटतंय? म्हणजे तुमचं त्या प्रसंगाच्या बाबतीत पुतनावाशीचं प्रेम होतं का? तेव्हा आपण कारवाई करत म्हणत होतात आणि आता कारवाई झाल्यावर तुमच्या पोटात का दुखतंय? याचा अर्थ तुमची भूमिका ही त्या ठिकाणी चुकीची आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं।
पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. सभेपूर्वी पाऊस पडला, त्यामुळे सभा रद्द झाली. यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणतात की आता पावसावर पण ईडी सीबीआय लावणार का? मला वाटतं संदर्भहीन आणि मूर्खपणाचं अशा प्रकारचं वक्तव्य आहे. नक्कीच आपण पाहतोय की आता महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं हल्ल्यावर हल्ले करते, जे काही आरोप महाविकास आघाडी महायुतीवर करते, या सगळ्यांना उत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल? नाही, हल्ल्याला प्रतिहल्ले तर आम्ही देऊ, परंतु आमचं सरकार म्हणून एक भूमिका निश्चित आहे. त्यांच्याकडे खोटे हल्ले करण्यापासून काही नाही आहे. आम्ही विकासाला प्राधान्य देतो आहे. एकनाथरावजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आपापल्या डिपार्टमेंटचं दिवसरात्र काम करत आहेत आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम करत आहेत. आणि त्याच्यामुळे तिन्ही नेते अहोरात्र परिश्रम करत आहेत. आज पाटबंधारे विभाग देवेंद्रजींकडे आहे. आज धरणांचे प्रश्न किती मार्गी लागले ते आपण जरा आकडेवारी लोकांसमोर आणा. त्या ठिकाणी ऊर्जाच्या बाबतीत दिलेली शेतकऱ्यांची माफी ती लोकांसमोर आहे. कृषी खात्यात आपण आमूलाग्र अशी कामं केली आहेत. शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या आहेत, लाडक्या बहिणीसाठी आणल्या आहेत, भावासाठी आणल्या आहेत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं रिक्षावाल्यांसाठी आणले आहेत, पानटपरीवाल्यांसाठी आहेत. त्याच्यामुळं आम्ही 24 तास समाजासाठी काम करतो आहे, विकासाची कामं करतो आहे. आज मुंबई बदलताना दिसते, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम होते. त्याच्यामुळं त्यांच्या हल्ल्याला विकास कामांना आम्ही उत्तर देऊ. जनतेला खरं खोटं कळतं आणि जनता त्याचा योग्य तो निर्णय करत असते. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल मॅनहोलमध्ये पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मेट्रोच्या कामामुळे हे सगळं होत आहे असं सुद्धा ते म्हणायला विसरले नाहीत. सरकारवर गंभीर आरोप करतायत. महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू असं पण म्हणतायत. मला वाटतं आदित्य ठाकरेंनी पहिलं आरशात त्या ठिकाणी पाहावं. त्यांचं महापालिकेत सत्ता असताना किती लोक मॅनहोलमधून पडून मृत्युमुखी पडले ते जरा त्यांनी तपासावं. तुमच्या हातात 20-25 वर्ष महापालिका आहे, तेव्हा महापालिकेत काय आपण पुण्याचं काम केलं ते जरा तपासावं. त्यावेळेला भ्रष्टाचारानं परिसीमा गाठली होती. मला वाटतं आता ते वैफल्यग्रस्त आहेत. ना महापालिकेची सत्ता हातात, ना राज्य सरकारची सत्ता हातात, ना केंद्रात अस्तित्व, ना येणाऱ्या विधानसभेत काही अपेक्षा किंवा काही चित्र चांगलं दिसत. आणि त्याच्यामुळं वैफल्यातनं आदित्य ठाकरे अशा प्रकारच्या टोकाची वक्तव्य त्या ठिकाणी टीका करताना दिसत आहेत. आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय की प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलेलं आहे. त्यासोबतच संजय राऊत यांचा देखील खरपूस समाचार घेतला. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.